श्री तारक वाटतं तुमचे खातं असेल म्हणा किंवा महिलांचा सहभाग म्हणा, काय वाटतं एकूण पाहतात? माविमनी 50 यशस्वी वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना विभाग म्हणून आमच्या सगळ्यांचीच ही इच्छा होती की कुठे ना कुठेतरी हा जो संपूर्ण 50 वर्षाचा प्रवास आहे हा साजरा निश्चितपणाने केला पाहिजे. आज सर्व माता भगिनी त्याच्यामध्ये सगळ्या बचत गटातील माविमचे प्रत्येक घटक या निमित्ताने सहभागी झाले होते आणि राज्याचे वन विभागाचे मंत्री गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर माझ्या राज्यमंत्री विभागाचे माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील, प्रशांतजी असतील, आम्ही सगळ्यांनी आज कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. पुढचे 5 दिवस ही प्रदर्शनी राहणार आहे. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील की आपल्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या माविमच्या उपक्रमाला आपण अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी. कारण 5 दिवस जवळपास 140 स्टॉल्स जे या ठिकाणी आपण केलेले आहेत. आपण सगळ्यांना माहिती असेल की महालक्ष्मी सरस हे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं जातं. माविमच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी आयोजन केलेलं आहे आणि या मागचं मानसिकता किंवा नवी मुंबईमध्ये ते आयोजित करण्याची मानसिकता हीच होती की एक वेगळ्या ठिकाणी आपण ते आयोजित करावं, अधिकाधिक नवीन बचत गटांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी आणि यंदाच्या वर्षीपासून हा जो उपक्रम आहे हा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत. त्यामुळे शहरी भागातील असतील, ग्रामीण भागातील असतील, माविम सोबत जोडले जाणारे बचत गटांना या निमित्ताने त्यांच्या वस्तू असतील किंवा खाद्यपदार्थ असतील ते सुद्धा विक्री करण्याची एक नवी मुंबई सारख्या म्हणजे मोठ्या मार्केटमध्ये त्या निमित्ताने संधी मिळेल. साधारणपणे माविमचं नव तेजस्विनी नावाचा ब्रँड त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. त्याचं पोर्टल अवेलेबल आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही जे हे एक्झिबिशन सुरू केलेलं आहे, मला खात्री आहे की जसा प्रतिसाद महालक्ष्मी सरसला मिळत असतो त्याच पद्धतीने इथेही आपण करणार. इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या इथे येते नवी मुंबईमध्ये आणि आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे की माविमचा एक स्वतंत्र स्टॉल इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये असावा. आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल वेगवेगळे जे एअरपोर्ट्स असतात, आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या देशांमध्ये जातो त्यावेळेला तिथली संस्कृती, तिथली खाद्य संस्कृती असेल किंवा वस्तू असतील याला तिथं प्रोजेक्ट केलं जात असतं. त्यामुळे माविमच्या माध्यमातून आज वारली पेंटिंग असतील, आमचे राज्यातले वेगवेगळे बचत गट वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत आणि एक स्वतंत्र स्टॉल जर माविमला इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये मिळाला तर तिथं येणारे जे वेगवेगळ्या देशांचे प्रवासी आहेत यांना सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती आणि तिथली परंपरा त्याचबरोबर या बचत गटांना आर्थिकरित्या चालना मिळण्यासाठी ते उपयुक्त ठरते. माविम ही स्वतंत्र यंत्रणा आहे. 50 वर्षापासून माविमचं हे मॉडेल माविमचं प्रत्येक ठिकाणी महिला व बाल विकास विभागाअंतर्गतच माविम आहे. त्याच्यामुळे हे काही स्वतंत्र विभाग किंवा घटक नाहीये. महिला बाल विकास मध्ये जसं महिला आयोग आहे, बाल हक्क संरक्षण आयोग आहे, तसंच माविम हा त्याच्यातला एक अंतर्भूत असणारा त्या ठिकाणी हे आहे आणि माविम हे रोल मॉडेल आहे. माविमला फक्त राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर नाही तर इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा प्रशंसाही गेल्या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये मिळालेली आहे आणि आम्हाला अधिकाधिक महिलांना, जसं लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्यामध्ये अनेक बचत गटांनी पतसंस्थांच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक केली. तसंच पुढच्या कालावधीमध्ये माविमचं त्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे महिलांना आर्थिक साक्षरता आणण्यामध्ये सुद्धा आम्ही अधिकाधिक त्याच्यामध्ये सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज 20 लाख महिला माविमला जोडल्या आहेत. त्या 50 लाखापर्यंत जोडण्याचं उद्दिष्ट हे आम्ही 50 वर्ष पूर्ण झालेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.